आणि तुमच्या माहेरामध्ये बाप आहे. त्या आजीला विचारा, समोर बसलेल्या आजीला, आजी तुम्हाला जर कोणी विचारलं आजी तुम्ही माहेरला काय जात नाही, तो सहज आजीच्या तोंडातून शब्द येईल, ज्यांच्याकरता जायचं ते मायबापच या जगामध्ये राहिले नाही, आता जायचंय कुणा करता, जायचंय कुणा करता. अरे माझी लेक किती श्रीमंत घरामध्ये असू द्या, सोन्याचा धूर तिच्या घरामध्ये निघत असू द्या, पण आपली फाटक्या लोगड्यातली माय, फाटक्या धोत्रातला बाप, 2000 रुपये त्याला डोलाचे येतात, नातू दिवाळीला येणार म्हणून 10-10, 5-5 रुपये जमा करून ठेवणारा बाप ज्या दिवशी या जगाचा निरोप घेतो त्या दिवसापासून माता माऊल्यांना आपली पिशवी रिकामी होती. म्हणा महाराज आमचा भाऊ नाही राहत का आमच्या माहेरामध्ये, महाराज आमचा भाऊ नाही राहत का आमच्या माहेरामध्ये, भाऊ आमची कधी मोकळी पिशवी येऊन देणार नाही ना. पण खरं सांगू, भाऊ तुम्हाला 2000ची साडी घेईल, भाऊ तुम्हाला 2000ची साडी घेईल. ऐका माय बापांनो, भाऊ तुम्हाला 2000ची साडी घेईल, पण बापाच्या साडीच्या सुतामध्ये आणि भावाच्या साडीच्या सुतामध्ये बदल असेल, ते सूत तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही. म्हणून या जगात सगळ्या चुकी माफ करणारं एकच न्याय मंदिर आहे, ते म्हणजे माया.